नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरलेला आहे। मात्र हा पूर किती भयंकर होता याची प्रचिती आता गोदा काठावर यायला लागलेली आहे। आपण आता जे मोठमोठे दगड बघत आहोत हे गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेले आहेत। गोदावरी नदीला गेल्या 3 दिवस पूर होता, पूरस्थिती कायम होती आणि त्यामध्येच हे असे मोठमोठे दगड गोदा पात्रावर वाहून आलेले। हे गोदावरीच्या काठावरचं वाहनतळ आहे आणि या संपूर्ण वाहनतळ परिसरामध्ये असेच दगड खडक हे वाहत आलेले आहेत। स्मार्ट सिटीचं इथे काम चालू आहे आणि या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये जे दगड काढण्यात आलेले होते, जे काम करण्यात आलेलं होतं त्याच्यासाठी वापरण्यात आलेले किंवा त्या कामामुळे बाजूला काढण्यात आलेले हे असे मोठमोठे दगड हे वाहत आलेले आहेत। पानवेली गाळ हा तर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यात आलाय। मात्र आता हे मोठे खडक कुठे ठेवायचे, ते कसे हलवायचे हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतोय आणि याच कामामुळे स्मार्ट सिटीचं सुरू असणाऱ्या कामाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदा काठावर अशा स्वरूपाचं सुशोभीकरण केलं जात होतं। हे खांब लावण्यात आलेले होते, मात्र ते खांब देखील आता तुटून नदीपात्रामध्ये पडलेले आहेत। याच खांबाला काही ठिकाणी मोठमोठे खडक अडकल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। परंतु हे जर पाणी आता गोदा पात्रातलं पाणी ज्या वेळेस कमी होईल त्या वेळेस गोदा पात्रामध्ये अडकलेले मोठमोठे दगड खडक हे बाहेर येणार आहेत। आता इथल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून गोदा पात्राची स्वच्छता केली जाते, गाळ उपसला जातोय, पानवेली काढल्या जातात। मात्र हे मोठे दगड आता कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे। मागच्या बाजूला मेकॅनिकल गेटचं काम सुरू होतं, त्या मेकॅनिकल गेटच्या कामासाठी भिंत टाकण्याचं काम सुरू होतं आणि त्यावेळेस तिथनं जे दगड बाहेर काढण्यात आलेले होते ते सगळे दगड आता गोदा पात्राच्या दिशेने वाहून आलेले आहेत। केवळ आता इथलं पाणी कमी झाले म्हणून इथली परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। मात्र जेव्हा ह्या गोदा पात्रातलं आत्ताही जे पाण्याचा वेग आहे, प्रवाह आहे, हा जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत या नदी पात्रामध्ये आणखी किती मोठमोठे दगड वाहून गेलेले आहेत हे सांगता येणार नाही। मागच्या वेळेस देखील अशा स्वरूपाचा पाऊस आलेला होता आणि त्यावेळेस सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या ह्या फरशा देखील पुढे 100 ते 150 मीटर पर्यंत वाहून गेलेल्या होत्या। यंदा आत्ता दगड वाहून आल्याचं दिसतंय, परंतु पुढच्या स्मार्ट सिटीच्या कामाचा अंदाज प्रशासनालाही घेता येत नाही। जेव्हा हा पूर पूर्णपणे ओसरेल त्याच वेळेस खरी परिस्थिती लक्षात येणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।